एक रंजक सत्य. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत एक असा विषय ज्याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतो. अधिक मास म्हणजे नक्की काय आणि त्याला धोंड्याचा महिना का म्हटले जाते? हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित असते. एक चांद्रवर्ष साधारण 354 दिवसांचे असते, तर सूर्यवर्ष 365 दिवसांचे असते. म्हणजेच दोन्हींमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी जवळपास दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच अधिक मास असे म्हटले जाते. पूर्वी या महिन्यात लग्न, गृहप्रवेश, मुहूर्त यांसारखी शुभकार्ये टाळली जात असल्यामुळे काही लोक त्याला धोंड्याचा महिना म्हणायला लागले. धोंडा म्हणजे निरुपयोगी किंवा कमी महत्वाचा असा अर्थ घेतला जात असे. पण प्रत्यक्षात हा महिना निरुपयोगी नसून धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक जण पूजा, दान, जप, वाचन आणि आध्यात्मिक साधना करतात. अनेक ठिकाणी याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते आणि त्याला विशेष महत्त्व दिले जाते. तर मित्रांनो, अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना नसून तो खगोलशास्त्र आणि परंपरेशी जोडलेला एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यामागील खरे विज्ञान आणि इतिहास जाणून घेणे अधिक महत्त्वाचे असते. अशाच रोचक आणि ज्ञानवर्धक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.